विखेंचा मास्टर स्ट्रोक. एडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुलेंची वर्णी. जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे. अहिल्यानगर. झुंजार न्यूज. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एडीसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी दिनांक 24 रोजी एक मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टाकलेल्या एका चालीने जिल्ह्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे पालटले असून माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विखे पाटलांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा विखे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. आज सकाळी 11 वाजता बँकेच्या मुख्यालयात जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच सकाळी 9 वाजता नगरमधील राज पॅलेस हॉटेलवर संचालकांची एक महत्त्वपूर्ण अनौपचारिक चहापान बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच बैठकीत अध्यक्षपदासाठी चंद्रशेखर घुले यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यामुळे 11 वाजता झालेली अधिकृत बैठक ही केवळ औपचारिक ठरली. या निवडीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका अत्यंत निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चंद्रशेखर घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे आहेत. सध्या आ. काळे आणि ना. विखे पाटील यांच्यातील राजकीय समन्वय उत्तम आहे. याच कौटुंबिक आणि राजकीय धाग्याचा वापर करत विखे पाटीलांनी हे नवीन समीकरण जुळवून आणले आहे. भविष्यातील राजकीय गणिते लक्षात घेता अनेक संचालकांनीही विखे पाटलांशी जुळवून घेणे पसंत केल्याने घुलेंचा मार्ग सुकर झाला आहे. चेअरमन निवडीच्या प्रक्रियेत मतदानाचा अधिकार असलेल्या संचालकांमध्ये दिग्गजांचा समावेश होता. यामध्ये आ. मोनिका राजळे, आणासाहेब मस्के, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर, ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, माजी आमदार अरुण तनपुरे, स्वतः चंद्रशेखर घुले, आ. राहुल जगताप, आ. आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे आणि माजी मंत्री शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश होता. बहुतांश संचालकांचा कल हा घुलेंच्या बाजूनेच दिसून आला. बिनविरोध निवड जाहीर होताच नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी या निवडीसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा विशेष ऋणी आहे अशा शब्दात आपली कृतज्ञता व्यक्त केली. जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम. विखे आणि घुले हे दोन मातब्बर राजकीय घराणे या निमित्ताने एका व्यासपीठावर आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलटपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घुलेंना अध्यक्ष करून विखे पाटीलांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचे बोलले जात आहे आणि आगामी काळातील निवडणुकांवर या युतीचा मोठा प्रभाव पडणार आहे. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.